जय महाराष्ट्र सर्वांना. आज मराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेविषयीची माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळणार आहेत. तर या योजनेचे स्वरूप कसे आहे, काय आहे, या योजनेसाठी पात्रता काय असेल, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती असतील, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजरचुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत हा जी.आर. 6 फेब्रुवारी 2024 या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला आहे. याची प्रस्तावना आपण बघत आहोत. त्यामध्ये सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी सद्यस्थितीमध्ये 65 वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण 10 ते 12% ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजेच त्यांची संख्या 1.25 ते 1.50 कोटी इतकीपर्यंत आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग किंवा दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने किंवा उपकरणे पुरवण्याची वयोश्री योजना सुरू केली आहे. त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनामध्ये आणण्यासाठी आणि गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे. या योजनेचे जे नाव आहे ते आपण बघू शकतो की मुख्यमंत्री वयोश्री योजना असे आहे. या सदर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट यामध्ये सांगितले आहे की राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी रुपये 3,000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे, हे जे आहे हे सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट आहे. त्यानंतर या योजनेचे स्वरूप आपण बघणार आहोत. त्यामध्ये सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने किंवा उपकरणे खरेदी करता येतील. त्यामध्ये सहाय्यभूत साधने किंवा उपकरणे आहेत. त्यामध्ये चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्व्हायकल कॉलर इत्यादींचा समावेश आहे. तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले, तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र किंवा प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल. यामध्ये जो निधी आहे किंवा अर्थसहाय्य आहे त्याबद्दलची माहिती आपण येथे बघणार आहोत. राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर येथे सांगितले आहे की थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे
₹3,000च्या मर्यादेमध्ये निधी वितरण करण्यात येईल. त्यानंतर शिबिराचे आयोजन करणे, त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर येथे अजून सांगितले आहे की लाभार्थ्याची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थी यांची नोंदणी, दस्तऐवज हाताळणी, कागदपत्र तपासणी करून त्यांचा थेट लाभ DBTद्वारे वितरित करणे, तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करण्याकरिता प्रति लाभार्थी ₹200 अंदाजे खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी कशी करणार आहे याबद्दलची माहिती आपण येथे बघणार आहोत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय आयुक्त, समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल. त्यामध्ये अजून सांगितले आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण करेल. त्यानंतर येथे राज्य नोडल एजन्सी आणि यंत्रणा याबद्दलची माहिती दिलेली आहे, ते आपण बघू शकतो. त्यानंतर यामध्ये जे लाभार्थी असतील त्यांच्या पात्रतेचे जे काही निकष आहेत ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये सांगितले आहे की सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या नागरिकांनी दिनांक 31/12/2023 पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील. त्यामध्ये ज्या व्यक्तीचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी केलेला अर्ज आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ती ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल. त्यानंतर येथे अजून सांगितले आहे की लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो. त्यानंतर येथे अजून दिले आहे की उत्पन्न मर्यादा जी आहे ती लाभार्थ्याची काय आहे, तर त्यामध्ये सांगितले आहे की लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे ₹2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र दोषपूर्ण किंवा अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते. त्यानंतर येथे अजून माहिती सांगितली आहे की पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यामध्ये ₹3,000 थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक म्हणजे जे काही त्याचे इनव्हॉइस असेल ते 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. त्यामध्ये अजून माहिती सांगितली आहे की निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% या महिला असतील. तर आपण अजून बघणार आहोत की या योजनेसाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कुठली कुठली आहेत. तर त्यामध्ये असे सांगितले आहे की आपले जे आधार कार्ड आहे किंवा मतदान कार्ड आहे ते यासाठी महत्त्वाचे आहे. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स, त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. तर या प्रकारची कागदपत्रे जी आहेत ही आपल्याला या योजनेसाठी आवश्यक आहेत. त्यानंतर येथे पोर्टल तयार करण्यासाठी माहिती दिलेली आहे. म्हणजेच जे काही याबद्दलचे नवीन स्वतंत्र पोर्टल असेल ते स्वतंत्र पोर्टल माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे. त्यानंतर या शासन निर्णयामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याही येथे खाली दिलेल्या आहेत. याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा येतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळणारच आहे.
पुढील सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओमधील काही माहिती समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आपण एकत्र येऊन नक्की यावर चर्चा करू. अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेट्ससह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.